मी नुकतीच कोकणातून आले. या वेळच्या ट्रिपमध्ये मला एक फणस कापायची ट्रिक मिळालेली आहे आणि आज तीच मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि आता फणस कापणार म्हटल्यावर भाजीही करूया की. चला मग सुरुवात करूया. सुरुवातीला आपण काय करायचं, फणसाला चीक असतो आपल्याला माहितीच आहे. तर हाताला तेल लावून घ्यायचं आणि सुरीलाही तेल लावून घ्यायचं. आणि आता जर हा आपला छोटा फणस असेल, अगदी छोटा असेल, आपल्या कुकरमध्ये मावणारा असेल, तर तो तसाच आपण कुकरमध्ये घालून वाफवायचा आहे. किंवा हा थोडा मोठा आहे म्हणून मी हा आधी कापते. आता मी हा फणस कुकरच्या डब्यात घालते आणि 2 शिट्ट्या करून घेते. नुसताच ठेवला तर कुकरला खाली राब बसतो, म्हणून कुकरच्या डब्यात आपण ठेवायचा आहे. तर आता मी हा कुकरचा डबा घेतलाय. कुकरच्या डब्याला तेल लावून घेते, चीक लागू नये म्हणून. आणि हा असाच्या असा फणस मी ह्याच्यामध्ये वाफवायला ठेवते. त्याच्यात थोडंसं पाणी घालते आणि आपल्याला कुकरच्या 2 शिट्या करून घ्यायच्या आहे. आणि नंतर तुम्ही बघालच किती सटासट कापला जातो ते. आता कुकर होईपर्यंत आपण कांदा कापून घेऊया. कांदा बारीक करून घ्यायचा, अगदी फार बारीक नाही करायचा. म्हणजे फणसाची भाजी ना अनेक प्रकाराने केली जाते. मी आज अगदी झटपट होणारी अशी भाजी करणार आहे. काही जण ग्रेव्हीवाली सुद्धा करतात, काही गूळ घालून करतात, हिरवी मिरची घालून केली जाते, सुकी मिरची घालून करतात. भाजी करताना त्यात हरभरे उकडून घालतात किंवा चवळीसुद्धा घालतात. हरभऱ्याची डाळ घालून सुद्धा भाजी छान होते. पण कुठलाही प्रकार असो, ओलं खोबरं मात्र पाहिजेच पाहिजे. कांदा बारीक एकसारखा व्हावा म्हणून मी कटरमध्ये घालणार आहे. फणसाचा खाली चीक पडू नये म्हणून मी वर्तमानपत्राचा पेपर घेतलाय. आता मी हा कांदा असा कापून घेतलाय. हा सगळा मी आता ह्याच्यात काढून घेते. ओलं खोबरं घेतलंय, मटार घेतलेत आणि कढीपत्ता सुद्धा घेतलेला आहे. आमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला हा घालणार आहे. त्याच्याने सुद्धा भाजी अतिशय सुंदर होते. आता कुकर झालेला आहे आणि हा असा फणस हा शिजलेला आहे. आणि आपण शिजला की नाही ते बघूया. फणस व्यवस्थित शिजलेला आहे. आता फणस काढून घ्यायचा आणि थोडासा गार करायचा. असा गरम आहे त्यामुळे हा मी पेपर धरते आणि तुम्ही बघितलं हे असं देठ पटकन निघालं. आता ह्याच्या मी हा जरा कापून घेते. आणि अगदी जास्त जोर न लावता हा फणस आपल्याला कापता येतो. अगदी पट्टापट होतो. फक्त अजून थोडासा तो गार व्हायला पाहिजे. आणि आपण कापल्यानंतर जर तो कुस्करला गेला, हातानेच कुस्करला गेला तर परत वाफवायची जरूर नाही. पण जर हाताने कुस्करला गेला नाही तर परत थोडासा आपण वाफवून घ्यायचा किंवा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा. काही फणस 2 शिट्ट्यामध्ये मऊ शिजतात, पण हा तो एवढा शिजलेला नाही असं मला वाटतंय. त्यामुळे मी नंतर मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे. आता हे आपण असा घ्यायचा. अगदी पटकन ही पावसुद्धा कापली गेली आहे. आणि बारीक करायचा. आणि हे मागचे तुम्ही बघू शकता पाव कापली गेली आहे आणि अतिशय पटकन अशी ही फोडी तयार व्हायला लागलेल्या आहेत. या फोडी आता मी ह्या कुकरच्या डब्यात काढते. याला मी थोडं तेल लावून घेतलेलं आहे. मागची बाजू तर अगदी हाताने सुद्धा निघती आहे ना सोपी ट्रिक. आणि विशेष म्हणजे फणस वाफवून घेतल्यामुळं त्याचा चीक अजिबात हाताला लागत नाही. आता मी हा दुसरा भाग घेते आणि आपल्याला पाव मात्र अगदी अतिशय व्यवस्थित अशी काढून घ्यायची आहे. आता बघितलं मी हा तसा काही
हा काही कुस्करला जात नाही, तर ह्याला मी मिक्सरवरती, खूप कोवळा आहे हा, त्यामुळे मिक्सरवरती पल्स मोडवरती आपण हे फिरवून घ्यायचं. आता त्यातला मी एवढाच फणस घेणार आहे, एवढ्याचीच मी आता भाजी करणार आहे. आता मी ही पितळेची एक लंगडी घेतलेली आहे आणि खाली गॅस लावलेला आहे. या भाजीला तेल जरा भरपूर घालायचं. मस्त अशी फोडणी करून घ्यायची. हिंग घालते आणि कढीपत्ता, आधी कढीपत्ता घालते आणि फोडणी उडून म्हणून झटकनच झाकण लावलेलं आहे मी. आणि आता हे मटार उडतात म्हणून मी असे मटार घालून ते पण उडतात, ते म्हणून याच्यावर पटकन झाकण घालते. आणि त्यामुळे फोडणी पण अतिशय खमंग अशी, 1 सेकंदभर झाकण लावलं ना तरी फोडणी अतिशय खमंग अशी होती. आता परत मी गॅस लावते. आता मी परत गॅस लावलेला आहे. अजूनही मटार उडतातच आहेत. आणि आता याच्यात मी घालून घेते कांदा. कांदा चांगला आपल्याला परतवून घ्यायचा. फोडणी मस्त बसली आहे, खमंग असा वास येतोय. थोडंसं झाकण ठेवते. आता ह्याच्यात मी हळद घालते. आता ह्याच्यात मी मसाला घालते. अजून थोडासा घालते. परत जरासं झाकण ठेवते. आणि आता ह्याच्यात मी हा जो आपण फणस फिरवून घेतला मिक्सरमध्ये तो घालते. आता हा फार कोरडा वाटतोय, तर आपण आता ह्याला पाणी घालणार आहे. अगदी ही सोप्या पद्धतीनं पटकन होणारी केली आहे मी, म्हणजे फणस चिरून झाला की ह्या भाजीला अजिबातच वेळ लागत नाही. आणि आता आपण बघितलं की फणस चिरायला सुद्धा फारसा वेळ लागत नाही. तर मीठ घालून घेते मी. आता मी ह्याच्यात गरम पाणी घालते. निम्म खोबरं मी शिजताना घालते आता, आणि बाकीचं नंतर आपल्याला वरून घालायचं. आणि आता ही साधारण 5 ते 7 मिनिटं ही भाजी आपल्याला अशी ठेवायची. अशी मऊ अशी भाजी व्हायला पाहिजे. तर ही अशी आपल्याला भाजीला आता एक दणकून आपण वाफ काढूया. दोन 3 मिनिटं झाली आहेत. मी याला उघडून जरा बघतोय. आता मऊ शिजायला लागली आहे भाजी आपली. वाटलं तर परत आपण थोडंसं पाणी घालायचं. थोडी आत्ताच शिजताना थोडी कोथिंबीर घालते. आता मी खालनं गॅस बंद करते आणि त्याला स्टँडिंग टाइम देते. आणि तोपर्यंत इकडे मी काजू फ्राय करून घेते. ही मी भाजी काढून घेतलेली आहे. ही आपली फणसाची भाजी तयार. जर फणस कापायची आयडिया आवडली असेल, भाजी आवडली असेल, तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.